नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. नुकताच अक्कलकोटला जात असताना मला वाटेमध्ये एक महिलांचा ग्रुप भेटला. थोडी चर्चा झाली, चहापाणी झालं आणि चर्चा करत असताना असं लक्षात आलं की त्या कोणता तरी हेतू ठेवून अक्कलकोटला निघालेल्या आहेत. थोडी चर्चा वाढल्यानंतर मी त्यांना विचारलं, अक्कलकोटला जाण्याचं कारण काय? तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही 20-22 मैत्रिणी अक्कलकोटला चाललेलो आहोत. सोलापूरला आम्ही एका लॉजमध्ये थांबलो आणि सोलापूर ते अक्कलकोट आम्ही पायी निघालेलो आहोत. संध्याकाळपर्यंत किंवा उद्या आम्ही पोहोचू अक्कलकोटला. एक दिवस राहू, पुन्हा सोलापूरला येऊ आणि मग आम्ही परत पुणे मुंबईला जाऊ. भाविकांना आश्चर्य वाटेल की त्यांचं जायचं कारण जर कळालं तर आपण अजून किती विचारांनी मागं आहोत, परंतु तडजोड करायला आपण तयार नाही. केवळ लग्न ठरावे या हेतूने या मुली अक्कलकोटला निघालेल्या होत्या. वास्तविक पाहता स्वामी समर्थांनी कुठेही सांगितलं नाही की माझ्याकडे तुम्ही पायी या, मी तुम्हाला कृपा आशीर्वाद देईल आणि तुमच्या मागण्या पूर्ण करेल. पण आपण फॅडिस्ट, जे आपल्या हातात आहे ते आपण करत नाही आणि नको ते आपण करतो. त्यातल्या 6 मुलींचा डिवोर्स होता आणि 16 मैत्रिणींचं लग्न जमत नव्हतं. मग ते देवाला दोष दे, अमुक ह्याला दोष दे, असे त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. एक लक्षात आलं की सगळं आहे, परंतु विचार नसल्यामुळं हे लग्न लांबत चाललेले होते. ज्यांचे लग्न झाले होते ते प्रेमविवाह होते. भावनेच्या भरामध्ये काहींनी ठरवून, काहींनी पळून जाऊन लग्न केलं आणि नंतर नियतीच्या विरुद्ध गेल्यानंतर काय घडतं हे त्या अनुभवत होत्या. त्यांची इच्छा होती की पुन्हा आम्हाला डिवोर्स झाल्यानंतर चांगला मुलगा मिळावा. ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत ते आपल्या आपण ठरवतो आणि देवाला दोष देतो आणि मनामध्ये एवढ्या प्रकारचे संभ्रम झालेले असतात. कोण ज्योतिषाकडे जातं, कोण गुरुजींकडे जातं, कोण कुठं जातं आणि लवकर लग्न ठरावं हाच एक हेतू त्यांच्या डोक्यात असतो. परंतु पायी गेल्यानंतर आपले प्रश्न सुटतील ही आणखी एक परत भ्रामक कल्पना. अक्कलकोटला जर पायी जाऊन अनेक प्रश्न सुटले असते तर लोक मोठमोठ्या पदावर गेले असते आणि सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या असत्या. पायी जायचं, शरीराला त्रास द्यायचा, देवाला दोष द्यायचा, ह्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. बरं, जरी चालत चाललेल्या असल्या तरी त्याच्यात एकाग्रता नाही. गप्पा टप्पा, हसणं खेदळणं, मोबाईल, एक कुणीतरी डोक्यात घालतं पारायण करा, चालत जावा, उपवास करा. या सगळ्या फालतू गोष्टी खरं म्हणजे आपल्या शरीराला त्रास देणाऱ्या आहेत आणि असं कधीच घडत नाही. अमुक सांगितल्यानंतर अमुक केलं आणि अमुक केल्यानंतर अमुक होईल असं कुठेही नाही. परंतु आपलं वेळ वाया जातो, पैसा वाया जातो. त्यापेक्षा या सुशिक्षित मुलींनी किंवा मुलांनी, मुलीच्या आईवडिलांनी किंवा मुलांच्या आईवडिलांनी एक धोरण ठरवायला पाहिजे, एक विचार करायला पाहिजे. विवाह समस्या खरोखर अवघड नाही, परंतु अवघड केलेली गेली आहे ती केवळ अज्ञानामुळं. आणि हे असं अज्ञान वाढत चाललं तर समाजामध्ये भविष्यामध्ये फार मोठा प्रसंग निर्माण होणार आहे. आता झालेलाच आहे. प्रत्येक जिल्हा कोर्टामध्ये रोज 2, 10, 15 डिवोर्ससाठी अर्ज येत आहेत. काही तडजोड होतं, काही तडजोड होत नाही. शिवाजीनगरला पुण्या कोर्टात एकदा गेलो होतो, तिथं रोज 200-250 ॲप्लिकेशन येतात की आम्हाला डिवोर्स पाहिजे. डिवोर्स मिळणंसुद्धा एवढं सोपं नाही. 6-6 महिने जातात आणि नंतर जे जीवन जगतो ते जनावरापेक्षा वाईट जीवन जगलं जातं. समाज सुधारकांनी, चांगल्या लोकांनी एकत्र येऊन खरोखर असं प्रबोधन करणं गरजेचं आहे. पण कोण कोणाचं ऐकत नाहीत. वकिलांना पैसे पाहिजे, पोलिसांना पैसे पाहिजे, ज्योतिषांना परत पत्रिका दाखवून उपाययोजना करून द्यायच्या आहेत. जो तो आपल्या कामात वगैरे आहे, परंतु प्रश्न सुटत नाही हे फार महत्त्वाचं आहे. आणि कोणताही प्रश्न तसा अवघड नाही. समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही. समस्येला उपाय आहे पण लोकांना तो नको आहे. लोकांना पैसे देऊन तो प्रश्न लवकर सुटावा वाटतो, परंतु विचार केला तर फार सोपं आहे. एक तर लग्न जमवण्यासाठी तडजोड करणं फार महत्त्वाचं आहे आणि तडजोड केल्यानंतर
तुम्ही जर संसार सुरू केला आणि पुन्हा जर मग ॲडजस्टमेंट करून विचारांची देवाणघेवाण केली, अहंकार बाजूला ठेवला, मीपणा बाजूला ठेवला, इगो बाजूला ठेवला, तर संसारासारखा आनंद जगात कोणत्याही गोष्टीत नाही. 4-4, 5-5 कोटीचे फ्लॅट पुणे मुंबईमध्ये आहे, पण त्या घरामध्ये स्मशान शांतता असते. त्या 5 कोटी फ्लॅटमध्ये जर दोघं नवरा बायको राहत असतील किंवा मुलाचे आईवडील मुलीचे आईवडील राहत असेल, तर त्या फ्लॅटला काहीतरी किंमत आहे. कारण ह्या गोष्टी आहेत, ह्या वास्तव्यासाठी असतात आणि आनंद घेण्यासाठी असतात. परंतु अविचार वाढत चाललेला आहे. लाख लाख पगार, घरात गाडी घोडा, पण केवळ विचाराअभावी आणि पैशाच्या लोभापायी आणि अपेक्षा वाढल्यामुळं हे विवाह लांबत चाललेले आहेत. त्याला परमेश्वर काहीही करू शकत नाही. तुम्ही अक्कलकोटला म्हणा किंवा कुठल्याही तीर्थक्षेत्राला चालत जावा, लोळत जावा, पळत जावा. स्वामी महाराज हे कधीही असं म्हणजे अयोग्य करणार नाहीत. आणि का करावं? त्यांनी जे उपदेश सांगितले, त्यांनी जे बोल सांगितलेत, ते जर वाचले तर हा प्रकार कधीही होणार नाही. परंतु अक्कलकोटला म्हणा किंवा अनेक तीर्थक्षेत्री पायी जाण्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत. खरं म्हणजे पायी चालण्यापेक्षा त्यांच्या वचनावर चालणं महत्त्वाचं आहे. आणि वचनावर चाललं तर जीवन फार सोपं आहे. तुमच्या समस्या तशा काही फार मोठ्या नाहीत. तुमच्या समस्या तुम्हीच निर्माण केलेल्या आहेत आणि तुमच्या समस्या तुम्हालाच सोडवायच्या आहेत. भाविकांनी असे काहीतरी अंधश्रद्धा ठेवून विनाकारण आपल्या शरीराला त्रास देऊ नये. तुम्ही आत्ता शरीराला त्रास देताल, शरीर तुम्हाला नंतर त्रास देईल. आज तुम्ही शरीराला चालवताय, पुढे तुम्हाला शरीर चालवू देणार नाही. तेव्हा याचा विचार करा. साधे साधे प्रश्न आहेत, ते तडजोडीने मिटवा. काही सल्लागारांचा सल्ला घ्या आणि जास्त न लांबवता तडजोड करा आणि त्यातून मार्ग निघेल. मार्ग काढायचा असला तर देव तुमच्या या उचापत्यामध्ये कधीही सहभागी होणार नाही. त्याला इतर कामं भरपूर आहेत, इतर ठिकाणी पण आशीर्वाद द्यायचे. तुमच्या चुकीमुळे जे प्रश्न निर्माण झालेत त्याला परमेश्वराचा आशीर्वाद सहजासहजी मिळणार नाही. तुमच्या मनातले संभ्रम काढून टाका. तुमचं चांगलं करण्याचं कुणालाही टेंडर किंवा अधिकार दिलेला नाही. सल्ला देताना सुद्धा हल्ली फार चुकीचा सल्ला देतात. आम्ही स्पष्ट सांगतो, शेवटी स्वीकारायचं की नाही तुमचा प्रश्न. परमेश्वराने जीवन दिलं आहे. ज्यांची लग्न जमत नाहीत त्यांनी त्वरित तडजोड करावी. ज्यांचे डिवोर्स झालेत त्यांनीसुद्धा आता परमेश्वराची माफी मागावी आणि आईवडिलांना सांगून नवीन जर तुम्हाला कुठलं असं डिवोर्सचं जर स्थळ मिळालं तर तडजोड करून आपला पुढचा संसार चालू ठेवावा. आणि परमेश्वरांनी आनंदासाठी आपल्याला पाठवले, त्याच्यामध्ये तुम्ही आनंद घ्यावा. नमस्कार.